साहेब हा प्रभाग 3 म्हणून भाग आहे, इथं 100% वसूल आहे तुमची महावितरणची, पण एकही सुविधा नाही. आता आम्ही कित्येक महिने झाले, वर्ष झालं म्हणतो, 22 ते 24 वेळेस दिवसातून लाईट चालली, परमिट इतक्या वेळेस घेतलं जात आहे. आम्ही इथं मागणी केली साहेब की इथं आम्हाला टाउन फ्लोर मंजूर करा, नाही तर आम्हाला एबी स्विचेस टाका, फ्यूज कॉलचा नंबर सगळे बंद आहेत साहेब. इथं काहीच नाही ना, कुठं टाकलेले आहेत तिथं. हे इथं डिग्रसकर साहेब आहेत इथं, ते ऐकतायत, काहीच कारभार नाही इथं, कोणतंच काम नियोजनानं चालू नाही साहेब. गेल्या कित्येक महिन्यापासून निवेदन दिलो, पण आता तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही आमचे सर्व कामं मार्गी लावता आणि हे कामं आमचे झाले पाहिजे, यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा साहेब. आणि आमचे कामं म्हणजे आम्ही त्रासून गेलो एकदम इथले कॉलनीत, इतक्या वेळेस लाईट चालली इथं आणि हे काही करणं झाले साहेब. तुम्हाला बोलत आहेत पुन्हा इथं MSV काहीच करत नाही पात्री, तर हे कामं झाले पाहिजे. हां एबी स्विचेस आणि टाउन फ्लोरचा आम्हाला तेवढं करून द्या साहेब. आमच्या DPची मागणी केली आम्ही बळवंत वाचनालयापाशी. ठीक आहे, करणार काय ह्याच्या आधी आम्ही इथं बसलो होतो, त्यावेळेस सेम तुम्ही आश्वासन दिले, त्या आश्वासनाची एकाची पूर्तता केली नाही. एकही पूर्तता नाही. तुम्ही दिवसभरामध्ये टाउन 2 ला दिवसभरामध्ये लाईटच नसती, जास्तीत जास्त अर्धा तास लाईट मिळते आणि बरोबर सकाळी 10 वाजता लाईट जाते. 10 वाजता कसं काय लाईट जाते? वर्किंग येणारा माणूस 10 वाजल्यापासून काम करणार, तुम्हाला करायचं 8 वाजता करा सकाळी. बिलकुल राहणार नाही. यूज कॉलचा जो नंबर आहे तो सुद्धा ज्याच्या ड्युटीमध्ये जर चालू नसेल तर ॲबसेंटी कोणी कर्मचारी असो त्यांनी वेळेमध्ये काम करायला पाहिजे. कर्मचाऱ्यावर कोणाचं प्रेशरच राहिलं नाही साहेब. शहरामध्ये महावितरणचा पूर्ण ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार चालू आहे. तर याविरुद्ध प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी असं ठरवलं की याविरुद्ध आवाज उचलायचा आहे, कारण की आता हा त्रास सहन शक्तीच्या पलीकडे गेलेला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील शिवाजीनगर, शाहूनगर, नेताजीनगर, त्याचबरोबर नगर परिषद कॉलनी, भीमनगर, गणेशनगर, VIP कॉलनी, रशीद कॉलनी, ओंकार नगर, शिक्षक कॉलनी या सर्व भागातील नागरिकांच्या वतीनं, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला माता भगिनी सर्वजण होते, या सर्वांच्या वतीनं आज महावितरणच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरापासून निघाला आणि शिक्षक कॉलनी मार्गे महावितरण कार्यालयामध्ये आलेला आहे. यामध्ये सगळ्यांची, सर्व नागरिकांची प्रमुख मागणी हीच आहे की या सर्व भागामध्ये 100% जे आहे हा वीज बिल भरणं आहे, परंतु महावितरणकडून कोणतीही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. सतत या भागामध्ये लाईट जाते, शहरामध्ये जाते, परंतु या भागामध्ये सातत्यानं दिवसातून 20 ते 22 वेळेस परमिट काढल्या जाते. या भागाची लाईन टाउन 2 वरती आहे. पाथरी शहरामध्ये 3 फीटर आहे, टाउन 1, टाउन 2 आणि टाउन 3. तर टाउन 2 वरती या भागाची लाईन आहे. हे टाउन 2 आष्टी फाट्यापर्यंत जातं. तर या आष्टी फाट्यापर्यंत कुठेही काही फॉल्ट झाला तर परमिट घेतल्या जातं आणि या शिक्षक कॉलनी, शिवाजीनगर या सर्व भागाची लाईट जाते. उन्हाळ्याचे सध्या दिवस आहेत, तापमान 45 डिग्रीच्या वरती आणि अशा परिस्थितीमध्ये महावितरण कोणतंही गैरजबाबदार वागतंय आणि कोणतंही नियोजन शून्य त्यांचा कारभार चाललेला आहे. दिवसा दुपारी 4-4 तास लाईट जाते, संध्याकाळी रात्री 9 नंतर रात्री 2 वाजेपर्यंत लाईट गेलेली. तर ह्या सर्व नियोजन शून्य कारभारावरती आवाज उचलण्यासाठी आम्ही सर्वजण, या महिला माता भगिनी सर्वजण इथे आलो. आम्ही यावेळी इंजिनियर साहेबांना, डिग्रसकर साहेबांना मागण्या केल्यात. मी तुम्हाला मागण्या आमच्या या प्रभागातील नागरिकांच्या सांगतो की आम्हाला इथं DP पाहिजे. DPवरचा लोड काय अतिरिक्त लोड झालेला आहे. त्याचबरोबर शिवाजीनगर जाधव DP ही 100 kVAची आहे, ही 200 kVA करण्यात यावं अशी मागणी आहे. शिक्षक कॉलनीच्या DPचं मेंटेनन्स करण्यात यावं. त्याचबरोबर बळवंत वाचनालय येथे नवीन DP तुम्ही करावी अशी मागणी आम्ही महावितरणला केलेली आहे. लाईट जाते आष्टी फाट्यापर्यंत. मी म्हणत होतो की टाउन 2चं लाईट आष्टी फाट्यापर्यंत आहे, परंतु इथं AB स्विच नाही. तर AB स्विच नसल्यामुळं पूर्ण त्या टाउन 2ची पूर्ण लाईट, त्याच्यामध्ये जेवढं काय कॉलन्या येतात, जेवढे भाग येतील, प्रभाग 1, 2, 3 हा सगळ्या भागाची लाईन जाते. तर AB स्विचेस टाका, आम्ही अशी प्रामुख्यानं मागणी केलेली आहे. त्याचबरोबर विद्युत पोल आम्हाला पाहिजेत 20, ही सुद्धा मागणी केलेली आहे. आणि
अजून एक महत्त्वाची अशी मागणी आहे की आम्ही एक पर्याय त्यांना दिले की 3 फीडर आहेत, तर तुम्ही 4थं फीडर प्रस्तावित केलं. मला माहीत नाही ते कशामुळं काम थांबलंय, पण आम्ही 4थं फीडर मागणी केलेलं होतं जायकवाडी वसाहतीत. तर तुम्ही 4थं फीडर करा, जेणेकरून रोडच्या इकडचा माजलगाव रोडचा हा पूर्ण भाग आहे हा त्या फीडरवरती जाईल आणि आम्हाला या लोडशेडिंगमुळं जो होणारा त्रास आहे त्यापासून आम्ही सर्वजण निश्चिंत आहोत. तर ही मागणी आम्ही केलेली आहे. यावरती डिग्रसकर साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की आजपासूनच आम्ही कामं करू. आम्हाला ते वारंवार सांगतायत गेल्या कित्येक महिन्यापासून की आम्ही बदल करू, पण यावेळेससुद्धा आम्ही त्यांच्या म्हणण्यावरती विश्वास आम्हाला आहे की ते बदल करतील. आणि अजून एक महत्त्वाचं होतं की आम्ही सर्व समस्या सांगायच्या कोणाला तर फ्यूज कॉल नंबर असतो, हा फ्यूज कॉल नंबरच त्यांचा बंद आहे. यांची स्विच ऑफ मोबाईल आहे, त्यामुळे नागरिकांनी तक्रार करायची तो कोणाकडे करायची असा मोठा प्रश्न झालेला आहे.